ज्यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये सूरज सांगतोय की त्यावेळेस मला लोकांनी खूप नावं ठेवली, पण मला असं वाटतं की देवाने माझ्याजवळ एक तरी व्यक्ती ठेवायला हवी होती, आई किंवा वडील. चला तर बघूयात नेमकी सूरजची स्टोरी काय आहे आणि त्याच्यामुळे घरातले देखील इमोशनल झाले. तर सूरजच्या साईडला योगिता आणि पॅडी हे दोघे बसलेले असतात आणि सूरज त्यांना स्टोरी सांगत असतो की आप्पा गेल्यानंतर, आप्पा म्हणजे सूरजचे वडील, आप्पा गेल्यानंतर त्याच्या आईला वेड लागलं, पण गुराढोरांच्या चाऱ्यासाठी ती त्यांना घेऊन फॉरेस्टमध्ये जायची आणि फॉरेस्टमध्ये गेल्यावर त्यांचं पोट भरूनच घरी आणायची. पण सतत सतत जाऊन जाऊन तिथंच तिला लागीर लागलं आणि त्याच्यामुळे ती वेड्यासारखीच करायला लागली आणि त्यामुळे ती घरी येताना रस्ता विसरून जायची. आम्ही तिला दिवसभर शोधायला जायचो, पण ती घरीच यायची नाही. रात्रीत कुठे बसली हे पण दिसत नव्हती आणि डायरेक्ट 5 वाजता यायची आणि असं टकटक करायची. बरेच दिवस हा प्रकार चालू होता, पण एक दिवस ती आम्हा सगळ्यांना सोडून निघून गेली. पण ती मेल्यानंतर सुद्धा असं दरवाजा कोणतरी वाजवतंय असा आम्हाला आवाज यायचा आणि त्यानंतर आम्ही घाबरून उठायचो. आणि मला सांभाळण्यासाठीच माझी बहीण देखील शेजारच्याच घरात दिलेली होती, त्यामुळे ती मला आणि आईला सांभाळायची. पण जास्त तिच्या सासरी पण आम्ही जात नव्हतो, कारण तिचे सासू सासरे असतात म्हणून. पण मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं की ज्यावेळेस माझी आई येड्यासारखी करत होते, त्यावेळेस आई म्हणजे माझं आयुष्य आहे असं बघून मी तिला बघायला पाहिजे होतं. मी पण तिच्यापासून लांब पळून जात होतो, तर असं मी करायला नाही पाहिजे होतं. आणि ज्यावेळेस आमचे आप्पा वारले त्यावेळेस तर मी गोट्या खेळत होतो आणि मला कोणतरी सांगायला आलं की तुझे आप्पा वारले, तर त्यावेळेस मी पळत गेलो, पण तिथे जाऊन मला रडायला पण नाही आलं. एवढा मी लहान होतो, मला काहीच कळत नव्हतं. पण माझी आई डोक्याने इतकी हुशार होती, म्हणजे तिला शिक्षणातलं काही येत नव्हतं, पण तिचं हिशोबात इतकं डोकं लागायचं ना. त्या दोघांपैकी एक जरी असतं ना, तरी आत्ता मी सगळ्यात भारी झालो असतो, म्हणजे माझी प्रगती चांगली झाली असती. मी असा नसतो राहिलो. त्यामुळे लोकांनी मला रडायला आलं नाही म्हणून एवढी नावं ठेवली ना, की सगळे माझ्याकडे वेगळ्याच दृष्टिकोनातनं बघत होते. त्यावेळेस योगिता आणि पॅडी हे त्याला खूप इमोशनलरित्या सपोर्ट देत होते. तर त्यानंतर धनंजय देखील येऊन बसतो. तर अशी ही सूरजची स्टोरी आहे. आणि जो पाटा वरवंटा असतो त्याच्यातला जो वरवंटा आहे तो देखील चुकून सूरजच्या हातातून त्याच्या आईच्या पायावर पडला होता आणि त्या गोष्टीचं देखील त्याला खूप वाईट वाटतं की त्याच वेळेस मी माझ्या आईला असं जवळ घेऊन आपलीच आई आहे म्हणून समजावून सांगितलं असतं, तिला आधार दिला असता, तर आज तिची ही परिस्थिती झाली नसती. तर कधी कधी आईची आठवण आली ना, मला जेवायची पण इच्छा होत नाही असंही तर सूरज सांगत असतो. तर तुम्हाला त्याच्या या परिस्थितीबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.